नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. एक मिनिट. आज फाल्गुन वद्य चतुर्थी, तृतीया आहे. संध्याकाळची चतुर्थी आहे. शके 1947. फाल्गुन वद्य तृतीया. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आज. ही जयंती म्हणजे तिथीप्रमाणे. आमचे सुनीलदादा जे होते त्यांना एकदा विचारलं होतं, त्याने त्यांच्या प्रवचनामध्ये आलं की तेव्हा मग मी विचारलं, म्हटलं तिथीप्रमाणे आपण साजरी करायची की तितका तारखेप्रमाणे साजरी करायची, हा मला नेहमी प्रश्न असतो. मग ते म्हणतात की शिवाजी महाराजांची जन्मतिथी असेल किंवा पुण्यतिथी असेल, ही तिथीप्रमाणे साजरी करा किंवा तारखेप्रमाणे साजरी करा किंवा वर्षभर साजरी करा, तरी ते कमीच आहे. एवढं मोठं त्यांचं चरित्र आहे. ते कसं तर त्या काळातले लिहिले 2 पत्र जे आहेत ते आपल्या दशक 18 समास 6 ग्रंथराज दासबोधामध्ये दिलेले आहेत. ते आपण वाचावेत. त्यामध्ये सुरुवातीला अफजलखानाचं वर्णन आहे आणि नंतर अफजलखानाचा वध झाल्यानंतर, त्याला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला त्याबद्दल समर्थाने महाराजांचं जे अभिनंदन केलं, त्याच्यात 10-12 ओव्या आहेत. तर 10 ओव्या प्लस 12 अशा 22 ओव्यांचा ते समास आहे पूर्ण. तो सहज वाचा. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, या ज्या ओव्या आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांना समर्थाने जे पत्र लिहिलं त्या पत्रातल्या या ओव्या आहेत. आणि मग ते म्हणतात की त्याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या वेगळे आता विशेष काय लिहावे. संभाजी महाराजांना ते म्हणतात की जे शिवबाने केलं, कारण समर्थ हयात असतानाच 1 वर्षापूर्वीच शिवाजी महाराजांनी देह ठेवला आणि मग संभाजीराजे हे गादीवर आले. संभाजीराजांबद्दलचे काही आक्षेपसुद्धा त्या काळात होते, पण असं न करता मागील अपराध क्षमावे असं त्यांनी खूप छान प्रकारे समर्थाने त्यांना उपदेश केलेले आहे आणि त्याप्रमाणे ते वागलेले आहेत. आणि म्हणून आपण हा महिना, फाल्गुन महिना, हा बलिदानाचा महिना, बलिदान मास म्हणून आपण साजरा करतो. त्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणजे आता फाल्गुन अमावस्येचा दिवस आहे. योगायोगाने त्या अमावस्येचा 1 दिवस आधी आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी म्हणजे समर्थांचे मोठे बंधू यांचीसुद्धा पुण्यतिथी येते. आणि तिसरं म्हणजे त्याच अमावस्येला आमचे ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज बावर हिरेकर कुलकर्णी यांचासुद्धा जन्मदिवस याच महिन्यामध्ये फाल्गुन अमावस्येला आहे. असे ह्या तिन्ही योगाने त्या संतांचं चरित्र वाचन करणे हे आपण अग्रक्रमाने केलं पाहिजे. आणि म्हणून एक सवय आपल्याला असली पाहिजे की यांचा जन्मदिवस साजरा करणं म्हणजे काही गोडधोड करणं खाणं असं नाही, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन त्यांच्या चरित्राचं आपण अभ्यास केला पाहिजे. दरवर्षी निदान 2दा तरी त्यांच्या जन्माला आणि पुण्यतिथीला त्या संतांचं चरित्र आपण वाचलंच पाहिजे, त्यांचे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. एवढं बोलून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया.
ईशावास्य उपनिषद हे जे उपनिषद आहे त्यात मंत्र कमी आहेत, सगळ्यात लहान असं उपनिषद आहे आणि त्याचा आपण अभ्यास करीत आहोत. जवळपास 10-11 श्लोक आपले मंत्र त्यातले आपले झालेले आहेत. आता त्यामध्ये जो मुख्य प्रश्न यावेळेस येतो, मागच्या वेळेस आपण 9-10 असे श्लोक घेतले होते आणि मग आता प्रश्न येतो की ज्ञान आणि कर्म जीवनामध्ये, भक्ती, ज्ञान आणि कर्म उपासना ज्ञान गंभीर ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिघींना जर आपण आत्मसात केलं तर आत्मा आणि आत्म्यामुळे परमात्मा हा आपल्याला दृष्टीगोचर होतो, म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो असं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे दोन्ही तत्त्व जे आहेत, ज्ञान आणि कर्म, यांना आपण समजून घेतलं पाहिजे. बरेचदा काय होतं की सगळ्या ग्रंथांच्या वाचनानंतर आणि त्यामध्ये स्वतःची बुद्धिमत्ता वापरल्यानंतर ज्ञानश्रेष्ठ आहे असं माणसाला वाटायला लागतं. दुसरीकडे सगळं कर्माप्रमाणे अनुष्ठान केलं, कर्मकांडाचं जास्तीत जास्त नियमांचं पालन केलं तर त्यामध्ये एक प्रकारचा अभिमान होऊ शकतो की मी किती कर्म केलं आणि माझं अनुष्ठान किती दिव्य असं होतं, त्यामध्ये एकही चूक नव्हती, म्हणजे कर्माचा अभिमान होऊ शकतो. तसाच ज्ञानाचा सुद्धा अभिमान होऊ शकतो. ज्ञानामध्ये अहंकार हा सहजपणे वाढीस लागतो आणि म्हणून म्हणतात समर्थ, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे. या तिन्ही मार्गामध्ये भक्तिमार्ग हा श्रेष्ठ आहे असं सगळ्याच संतांनी सांगितलं, तसंच आपल्या समर्थाने सुद्धा सांगितलेलं आहे. आता आपल्या लक्षात असेल तर मागच्या वेळेसचा आपला जो श्लोक होता तो असा होता, विद्यांच अविद्यांच यस्तत् वेदो उभयं सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्ययाम अमृतम अश्नुते. आता यह शब्द आहे, यस्तत् वेदो भयम सह. संस्कृतमध्ये हे जे शब्द असतात ते आपण कुठल्याही क्रमाने वापरू शकतो आणि कुठल्याही क्रमाने ते आपण घेऊन त्याचा अर्थ लावू शकतो. तर यश शब्द हा जरी पुढे आलेला असला पहिल्या चरणामध्ये तरी तो सुरुवातीला घ्यायचा की जो मनुष्य तत् उभयम, म्हणजे हे जे दोन्ही मार्ग आहेत, एक विद्येचा आणि एक अविद्येचा, ह्या दोन्ही मार्गाचं ज्ञान मिळवतो आणि त्या दोघांच्यामुळे एकीकडे विद्या म्हणले, विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे कर्म, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी दिल्या, विद्या ज्ञान आणि अविद्या म्हणजे कर्म. आणि याप्रमाणे जो अनुष्ठान करतो त्याला काय प्राप्त होतं, अविद्यया मृत्युम तीर्त्वा. हा मृत्यूलोक आहे. या ठिकाणी जन्माला येणारा प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव हा मृत्यू पावतो. जातसेही ध्रुवो मृत्यूर ध्रुवो जन्म मृतस्यच. गीतेमधले अनेक चरण असे आहेत की ज्याचा वापर आपण केव्हाही कुठेही करू शकतो आणि ते निर्विवाद सत्य आहे आणि तेच एक सत्य आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी अविद्यया मृत्युम तीर्त्वा, अविद्या म्हणजे कर्मावर ज्याचा भर आहे तो या मृत्यूलोकाला तरुण जातो, मृत्युम तीर्त्वा. आता मृत्यूलोकाला तरुण जातो म्हणजे त्याला जे काय प्राप्त होतं ते म्हणजे चिरकाळ टिकणारी प्राप्ती त्याला होत नाही असं म्हणायचं. आणि मग पुढे म्हणतात विद्ययाम अमृतम अश्नुते. पण विद्या म्हणजे ज्ञानयोग, ज्ञानाचा मार्ग जर आपण अवलंबला तर आपल्याला त्या ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृतम म्हणजे अमृताची प्राप्ती होते. अश्नुते म्हणजे तो अमृत भोगायला लागतो, त्याला ते प्राप्त होतं. अविनाशी असा आनंद किंवा परब्रह्म स्वरूपाचं जे प्रत्यक्ष त्याला अनुभूती येऊ लागते असे या ठिकाणी सांगितले. आता आपल्याला या श्लोकाचा अर्थ थोडक्यामध्ये पाहायचा आहे की दोन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, कर्म आणि अकर्म. साधारणपणे कर्म आणि अकर्म याबद्दल बऱ्याच जणांच्या ठिकाणी थोडेसे काय म्हणतो आपण त्याला गैरसमज असतात. आता मी बसलेला आहे म्हणजे मी कर्म करत नाही, मग मी उठून चालत असेल तर मी कर्म करतो, असं साधी व्याख्या आपण करून घेतलेली आहे कर्म आणि अकर्म. पण जे बुद्धिमान आहेत ते या कर्माच्याबद्दल आणि अकर्माबद्दल बरंच काही जाणतात, तरीसुद्धा बुद्धिमान असूनसुद्धा ते काही ना काही चूक या बाबतीत करतात. म्हणजे त्यांनासुद्धा हे रहस्य अजूनही समजलेलं नसतं.
कारण कर्म जे आहे, कर्माचं रहस्य जे आहे ते समजल्यामुळे माणूस ज्ञानाभिमानी होत जातो. आणि आपलं जे वर्णाश्रम आहे, आपला जो वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ज्या योनीमध्ये आपला जन्म झाला, ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला, त्या कुळाची जी परंपरा आहे ती परंपरा टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे आपल्याला वेदाने घालून दिलेलं कर्म आहे आणि ते आपण अवश्य केलं पाहिजे. पण त्यावेळेस तो काय म्हणतो त्या ठिकाणी, आपलं वर्णाश्रमाला उचित असणारं जे कर्तव्य कर्म आहे त्याचा तो त्याग करतो. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि महाभारतातल्याप्रमाणे क्षत्रियाला युद्ध करणं हेच त्याचं कर्म आहे. आता युद्धाची पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. दोन्हीकडे सैन्य उभं आहे. इकडे 11 तिकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे. आणि मग भगवंताला अर्जुन सांगतात की आपला रथ जो आहे तो दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन जा. इथपर्यंत ठीक आहे. पण आता तिथे गेल्यानंतर समोर आता मला कोणाकोणाला मारायचं हे पाहिल्यानंतर हे माझे आजोबा आहेत, हे माझे काका आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा लहान भाऊ आहे, असं म्हणून अर्जुन जो आहे तो आता त्या ठिकाणी भ्रमात पडलेला आहे. आता यांना मारल्यानंतर मला जर प्राप्त होणार असेल जे राज्य, ते राज्य मी कसा भोगू असा प्रश्न आला. आणि असं झाल्याबरोबर गांडीवं संसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. गांडीव धनुष्यसुद्धा हातातून निघून गेलं आणि तो अर्जुन हा त्या ठिकाणी दुःखी झाला. अर्जुन विषाद योगपासून हा सगळा उपदेशाला सुरुवात होते. आता इथे अर्जुनाने कोणतं कर्म केलं पाहिजे हे भगवंताने समजावून सांगितलं आहे. म्हणजे कर्म, अकर्म, विकर्म या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे या ठिकाणी समजावून सांगितलेल्या आहे. आता यामध्ये अजून एक आहे की ज्ञान जे आहे म्हणजे अकर्मावस्था किंवा नैष्कर्म्य. आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी हे तत्त्व न समजल्यामुळे माणूस जो आहे तो ज्ञानाच्या बळावर स्वतःला मोठा समजायला लागतो. 4 लोकात जेव्हा जातो तेव्हा मी मोठा ज्ञानी आहे असं म्हणून माझं काहीतरी खूप वेगळं स्वागत झालं पाहिजे, लोकांनी उठून उभं राहिलं पाहिजे, अशा अवस्थेमध्ये त्याचा अहंकार वाढत जातो. आणि मग त्याला असं वाटतं की मी हे सगळं समजलेलं आहे, मलाच समजलेलं आहे. आणि मग तो हळूहळू त्या मनमानी म्हणजे आपल्या ग्रंथाने सांगितल्याप्रमाणे आचरण न करता आपल्या मनाने जसं वाटेल तसं तो आचरण करू लागतो. आणि काही वेळेस तो कर्माचा भार आहे असं समजून ते कर्म करण्याचं सुद्धा टाळतो. हा दुसरा धोका. आणि तिसरा धोका आळस, निद्रा आणि प्रमाद हे सुद्धा त्याच्या ठिकाणी येतात. हे सगळे दुर्गुण त्याच्या ठिकाणी येतात आणि मग आपलं बहुमूल्य असं जीवन जो आहे तो ते व्यर्थ करायला लागतो. म्हणजे जीवनाचे प्रत्येक क्षण तो व्यर्थ असा तो घालवतो. आणि मग ते वेळी अवकाश कायचा, भगवंताच्या प्राप्तीचा अवकाश म्हणजे त्याला कसा वेळ मिळणार आहे. आणि म्हणून कर्तेपणाचा अभिमान किंवा राग दोष किंवा फलकामना रहित होऊन जर काम केलं तर ते खरं शास्त्रविहित कर्म आहे. आणि मग जो अशा प्रकारे कर्म करतो, कर्मकांडिका असे ना, पण त्याच्या ठिकाणी हे असं कर्म केल्यामुळे शास्त्रविहित कर्म ते केल्यामुळे त्याचं मन हे निर्मल होतं. जे मनाचे दोष आहेत ते दोष त्याचे निघून जातात आणि त्याला अत्यंत निर्मल अशी अवस्था प्राप्त होते. आता जेव्हा निर्मल अशी अवस्था प्राप्त होते त्या ठिकाणी असणारं भगवंताचं प्रतिबिंब हे स्पष्टपणे दिसायला लागतं. तो विवेक आणि वैराग्याने संपन्न होतो. आणि असा वैराग्य आणि विवेकाने संपन्न झाला म्हणजे मग त्याचा परमेश्वराच्या प्राप्तीचा शक्यता जास्तीत जास्त असते असं या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे सगळे मंत्र आहेत त्या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला आपण तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की याचा अर्थ समजण्यासाठी उपनिषदांचा मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला नेहमी भगवद्गीतेचा आधार घ्यावा लागतो. कारण भगवद्गीता जी आहे ते आपण पाहतो की प्रस्थानत्रयी जे 3 ग्रंथ महत्त्वाचे आहेत त्यामध्ये भगवद्गीतेचं स्थान आहे. गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि उपनिषद आहे. गीता ही स्मृती प्रस्थान आहे. प्रस्थान म्हणजे आपण एखाद्या मार्गाने जात असताना आपण प्रस्थान ठेवतो आणि मार्गक्रमण सुरू करतो. म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी आपण केलेला तो एक प्रयत्न आहे. परमेश्वराचं अनुसंधान ठेवून केलेला प्रयत्न. मग तो आपण गीतेच्या सान्निध्यात केला तर ती स्मृती प्रस्थान आहे. स्मृती म्हणजे
एकाने सांगितलं, दुसऱ्याने ऐकलं, मग त्याने ऐकलं, मग ते पुढे गेलं आणि मग पुढे होता होता जेव्हा ही ग्रंथाची छपाई सुरू झाली किंवा त्यावेळेस लिखाण होतं, त्यानंतर मग ते आपल्याला आपल्या हातामध्ये भगवद्गीतेसारखा ग्रंथ आला. आता ब्रह्मसूत्र जे आहे ते ब्रह्मसूत्र अनेक सूत्र मंत्रांनी आहे, त्यामध्ये न्यायसूत्र आहे आणि तिसरं जे आहे ते उपनिषद आहे. उपनिषद हा वेदांचाच भाग आहे, पण वेदाचा शेवटचा भाग असल्यामुळे उपनिषदांना वेदांत असं सुद्धा म्हणतात. आता या तिघांच्या अभ्यासाने माणसाच्या ठिकाणी दोनही गोष्टी होऊ शकतात. एक तर तो चांगल्या प्रकारे परमेश्वराला जाणू शकतो किंवा त्याला ह्या तिन्ही गोष्टी न समजल्यामुळे त्याच्यामध्ये व्यर्थ असा अहंकार निर्माण होऊ शकतो आणि अहंकार निर्माण झाला की हे सगळे कर्मकांडाचं जे काही आपण केलं, अनुष्ठान केलं, उपासना जी आपण केली, भगवंताचं नावसुद्धा आपण घेतलं, चांगल्या प्रकारे पूजासुद्धा आपण केली, पण ते सगळं करत असताना मनामध्ये आपला भाव काही वेगळाच होता आणि भाव जरी वेगळा असला तरी आपलं कर्म हे सात्विक दिसत असलं तरी त्याचा परिणाम मात्र राजसिक आणि तामसिक होऊ शकतो. हे या सगळ्या अभ्यासातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या मंत्रामध्ये 2 शब्द महत्त्वाचे, संभूती आणि असंभूती. अन्यत् देवाहुः संभवान् अन्यत् आहुर असंभवात् इति शुश्रूषमधीराणां ये नस्तत् विचचक्षिरे. संभवात याचा अर्थ अविनाशी ब्रह्मतत्वाची उपासना, अविनाशी परब्रह्मतत्वाची उपासना. ते परब्रह्मतत्व कसं आहे तर ते सगळीकडे व्यापून आहे, त्याचाच अधिकार सगळीकडे चालतो, त्याच्या सत्तेने सगळ्या गोष्टी होत असतात, तोच हे सगळं निर्माण करतो, त्याचं पालन तोच करतो आणि त्याचा संहारसुद्धा तोच करतो. त्याला म्हणायचं संभवात. आता या उपासनेने, अविनाशी ब्रह्माच्या उपासनेने काय प्राप्त होतं की एक प्रकारचं एक फळ आपल्याला प्राप्त होतं. असं आम्हाला कोणी सांगितलं, इति शुश्रूम धीराणाम. धीर म्हणजे मोठमोठ्या सत्पुरुषांनी जे अनेक परिस्थितीमध्ये धीराने वागले, संयमाने वागले, विवेकयुक्त असं ज्याने आचरण केलं, त्याने आम्हाला हे सांगितलं. आता दुसरा भाग यामध्ये असतं असंभवात. एक संभवात आणि एक असंभवात. आता असंभवात म्हणजे अशी उपासना जी आम्ही करतो की ज्यामध्ये त्या उपासनेचं फळ जे आहे ते विनाशी आहे. म्हणजे देव, पितर आणि मनुष्य यांच्या उपासनेमधला तो फरक दिला आहे. देवांची उपासना आपण म्हणतो, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. म्हणजे देवांनासुद्धा या ठिकाणी कमी लेखल्यासारखं झालेलं आहे परब्रह्म परमेश्वराच्या तुलनेमध्ये. परब्रह्म परमेश्वर हे एकच सत्य आहे आणि ते सत्य वेगवेगळ्या प्रकाराने या ठिकाणी सगुणामध्ये निर्माण झालं आणि मग त्या सगुणामध्ये आपण असल्यामुळे मग आमचे गुरु श्रेष्ठ, तुमचे गुरु काही तेवढं हे नाही, आमच्या गुरुचे फॉलोअर्स खूप आहेत, आजकालच्या भाषेमध्ये जास्त लाईक आहेत, जास्त काय म्हणतात त्याला, यूट्यूबमध्ये सबस्क्रायबर आहेत, मग आमचे गुरु श्रेष्ठ. म्हणजे असा जो एक अभिमान, अनाठाई अभिमान येतो आणि त्यामुळे ती सगळी परंपरा जी आहे ती नष्ट होण्याकडे जाते. आणि म्हणून इथे पण इति शुश्रूम धीराणाम ये नसतात विचचक्षिरे. विचचक्षिरे म्हणजे या धीर पुरुषांनी, या मोठमोठ्या साधू संतांनी आम्हाला जे वचनं सांगितलं, या दोघातला फरक जो आम्हाला समजावून सांगितला, कशाचा, असंभवात आणि संभवात या दोघांमधला फरक. असंभवात म्हणजे प्रापंचिक, संभवात म्हणजे परब्रह्म, असं लक्षात घ्या. आणि तो फरक आम्हाला त्याने चांगल्या प्रकारे समजून सांगितला होता. आता पुढचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये पहा की संभूती आणि असंभूती या दोन्ही तत्त्व जे आहेत ते खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे आपल्याला समजले पाहिजे. संभूतींच विनाशांच यस्तद्वेदो उभयं स्तः विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. आताच आपण 11वा श्लोक पण वाचला, तो पुन्हा एकदा मी वाचतो. विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्ययाम अमृतम अश्नुते. आता इथे काय म्हणलं, विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्याम अमृतम अश्नुते. म्हणजे जवळपास शब्द तेच आहेत, फक्त तिकडे संभूतीम आणि असंभूती इथे म्हटले आहे, पण त्या 11व्या श्लोकामध्ये विद्या आणि अविद्या असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जे सांगितलं त्याप्रमाणे अविनाशी ब्रह्माची उपासना जो करतो त्याच्यासाठी
तो, कारण तो सर्वशक्तिमान आहे, ब्रह्म सर्वज्ञ आहे, सर्वाधार आहे. त्याचाच एकमेव आधार प्रत्येक जीवमात्राला आहे. तो सर्वमय आहे, सर्व ठिकाणी तोच आहे. कर्ता, धर्ता आणि संहारक हा तोच आहे. त्याचं नाम, रूप, लीला, धाम आणि त्याचं गुणवर्णन आणि हे सगळ्याचं श्रवण, कीर्तन आणि स्मरण असं जर केलं तर ती अविनाशी ब्रह्माची उपासना होते. आता असंभूती म्हणजे जे विनाशशील आहे, देवता, पितर आणि मनुष्य. आता देवता पण विनाशशील आहे असं म्हणणं म्हणजे फार मोठं धाडसाचं काम आहे त्या ठिकाणी. कारण देवता जे आहेत ते या विश्वामध्ये काही ठराविक कामासाठी निर्माण झाले. भगवंतानेच त्यांना त्या ठिकाणी तो अवतारच झाला. तो अंश अवतार असेल, कला अवतार असेल, पण पूर्ण ब्रह्म अवतार जो आहे तो फक्त भगवान श्रीकृष्णाचा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अशाची जर आपण उपासना केली, देवता, पितर आणि मनुष्य, मग त्यापासून जे प्राप्त होणार आहे त्याची प्राप्ती कशी असेल? तीसुद्धा असंभूती, विनाशशील अशाच गोष्टी प्राप्त होणार. आता विनाशशील गोष्टी कोणत्या? की देवा असं होऊ दे म्हणजे मग मी तुला काय 100-200 रुपयाचं जे असेल ते प्रसाद आणून नैवेद्य वाटेल. आता ते होऊ दे ही कामनेच्या सहित केलेले जे जे कर्म आहेत, सकाम उपासना जे आहे ते आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये तिन्ही जेव्हा गुण दिले, सत्व, रज आणि तमोगुण, तो सकाम याला तमोगुणच म्हणलेला आहे सरळ सरळ. म्हणून ती निष्काम असली पाहिजे. मागणेनं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. देवा काहीच नाही. मागे माझ्याकडे एक 2 व्हीलर स्कूटर होती. ती स्कूटर चांगली चालायची आणि मग हे सगळं वाचलेलं असल्यामुळे त्या मेकॅनिककडे मी जेव्हा जायचो तेव्हा तो दर 6 महिने झाले की मेकॅनिककडे जायचं. मग तो म्हणायचं, काका काही बिघडलं का स्कूटरचं? म्हटलं नाही, काही बिघडलं नाही, चांगले चालू आहे. हे सांगण्यासाठी मी आलो आहे की आपला संसार चांगला चालू आहे म्हणून देवाचं दर्शन घ्या. आपला संसार बिघडल्यावर देवाचं दर्शन घेणार तर पुष्कळ असतील, पण त्यामध्ये आपलं वेगळेपणा काय आहे की माझं जे काय आहे, जो काही माझा संसार आहे, माझा जो काही व्याप आहे, तो सर्व तुझ्या कृपेने होत आहे. आणि तो तुझ्या कृपेने होत असल्यामुळे तुला उतराई होण्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी मला रोज येणं, तुझं दर्शन घेणं आणि अखंड तुझं नामस्मरण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या दृष्टीने आपण भगवंताकडे पाहिलं पाहिजे. त्याने मला काहीतरी द्यावं ही इच्छाच आपण ठेवू नये, कारण तो आपल्याकडे काय कमी आहे ते बरोबर देतो. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की माणसाला या जगामध्ये जगण्यासाठी, कुटुंबाला तारून नेण्यासाठी, भरणपोषणासाठी आणि चांगल्या प्रकारे 4 लोकांमध्ये नाव व्हावं अशी ज्याला इच्छा आहे त्याला नामस्मरणाने तेवढी प्राप्ती होते. म्हणजे पोटापुरता तो देव आपल्याला देतो, पण जेव्हा तो जास्तीचा जेव्हा आपल्याला पैसा देतो, जास्तीचं जेव्हा तो काय म्हणतो आपण त्याला वैभव देतो, संपन्नता देतो, तेव्हा एका दृष्टीने त्याला आपली परीक्षा पाहिजे असते. आणि ती परीक्षा पाहण्यासाठी म्हणून आपण केव्हाही आपलीच परीक्षा आहे असं समजून प्रत्येक कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून आता इथे 3ऱ्या या श्लोकामध्ये सांगतात की या श्लोकाच्या अर्थाकडे आपण पाहू की जो मनुष्य असं समजतो की हा नित्य परमेश्वर जो आहे नित्य आहे वगैरे म्हणून त्याची उपासना करतो आणि निर्गुण उपासना, नित्य सगुण उपासना आणि नित्य निर्गुण उपासना, प्राकृतिक गुणाने सर्वथा रहित होऊन अशी उपासना, आणि सगुण उपासना म्हणे गुण गण विभूषित, म्हणजे त्याच्या पूर्णपणे गुणांची चर्चा ज्या ठिकाणी असेल ती उपासना आपण केली तर मग त्या दोघांच्यामध्ये काय फरक असेल तर एक तर आपण जर हे समजून नाही केलं तर भोग सामग्री ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतील. आता कर्म, विकर्म आणि अकर्म याच्या बाबतीत म्हणाल तर जे आपण कर्म करतो ते कर्म करण्यासाठी सहाय्यभूत कोण आहे? कर्ण हा शब्द आहे पहा, तृतीया विभक्ती कर्ण म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी ज्याची मदत होते त्याला कर्ण असं म्हणतात. तर आपलं सगळी इंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन, हे जे 11 आहेत किंवा जे प्रमुख इंद्रिय आहेत कर्मेंद्रिय, त्या कर्मेंद्रियांनी आपण ते सगळे कर्म करतो आणि आपला देह आहे तो पण ते कर्मेंद्रिय काम करणार आहेत आणि हा देह गेला म्हणजे ते कर्मेंद्रिय काम करणं बंद होतं.
आता हे जर माणसाच्या मनामध्ये पक्क लक्षात असेल तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भगवंताने मला हे सगळे इंद्रिय दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या इंद्रियांचा उपभोग किंवा उपयोग मी माझ्यासाठी करत असेल तर ती पापाची प्रवृत्ती आहे. पण त्याचा उपयोग मी जर इतरांसाठी करत असेल तर त्यामध्ये पुण्याचा संचय आहे, हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे भोगसामुग्री निर्माण करणं, त्या सुखामध्ये राहणं हे सुद्धा परमेश्वराने दिलेल्या या सगळ्या गोष्टींचा अपव्ययच आहे. पण ते इतरांसाठी खर्च करणं, जनी जे दीन पद दलित तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींची कथा, ही कविता खूप सुंदर अशा प्रकारची आहे. तसं आपण आपलं आयुष्य इतरांसाठी खर्च केलं पाहिजे, इतरांच्या भल्यासाठीच आपण विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, संभाजी महाराज म्हणा, आपली जी परंपरा आहे त्यामध्ये होणारे जे जे राजे आहेत, ज्यांचे उपकार आपल्यावर आहेत, त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे, अखंड स्मरण केलं पाहिजे. आणि असंच आपण करत गेलो तर आपल्या प्रत्येक कर्मापासून आपल्याला मुक्ती आहे. आणि ते सोडून जर आपण आपला स्वार्थच पाहत बसलो तर त्या प्रत्येक कर्मातून आपल्याला स्वार्थामुळे पुन्हा पुन्हा तेच भोगायला मिळणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जे सगळे उपनिषदांमधले श्लोक आहेत, आपण आताच एक मंत्र पण, सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. महत् असं ते दुग्ध, गीतामृत, गीतेपासून मिळालेलं हे अमृत जे आहे ते कसं आहे, ते सर्व उपनिषदो गावो, सगळ्या उपनिषदांचं सार हे म्हणजे गीता आहे. आता उपनिषदांचं सार जर गीता असेल तर त्या उपनिषदांना आपण आधी आत्मसात केलं पाहिजे, त्यांचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हे सगळं लक्षात घेऊन समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, हे समर्थांचं वचन मात्र आपण नेहमीसाठी लक्षात ठेवलं पाहिजे. आता जसा हा अभ्यास मी करत आहे तसं मला असं वाटतं की उपनिषदांचा अर्थ लावण्यासाठी, उपनिषद म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय, त्यातील मंत्रांचा अर्थ काय, याचा स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला नेहमी भगवद्गीतेचा आधार घ्यावा लागतो. आता तसा एक आधार घेऊन आपण आज एका प्रकारे विचार करणार आहोत. एक प्रकारे तो आपला प्रयोगच आहे असं म्हटलं तरी चालेल. किम कर्मेति अकर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. मोक्षसे अवग्रह चिन्ह आणि मग अशुभात, ओ आहे अशुभात. मोक्षसे अशुभात. अशुभ म्हणजे काय? अशुभ म्हणजे संसाराचं बंधन. संसाराच्या बंधनातून मुक्त होणं म्हणजे मोक्षसे अशुभात. यत् ज्ञात्वा, जे समजल्यानंतर आपण या संसाराच्या बंधनातून मुक्त होतो ते काय आहे, तर त्या ठिकाणी प्रश्न विचार. किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिता. कवयो हो म्हणजे काय? कवी म्हणजे विद्वान, बुद्धिमान माणूस, बुद्धी संपन्न असणारा माणूस, ज्याने सगळ्या गोष्टींचा, प्रस्थानत्रयींचा वगैरे अभ्यास केलेला आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा हा धोका निर्माण होतो की त्यांनासुद्धा बऱ्याच काळी कर्म, अकर्म आणि विकर्म यातील फरक लक्षात येत नाही. आणि तो लक्षात न आल्यामुळे त्यांना जे मिळणारं फळ आहे ते त्यांच्या जे मिळायचं होतं तसं त्यांना फळ मिळत नाही. मग आता किम कर्म, तर साधारणपणे मनुष्याला असं वाटतं की कर्म म्हणजे काय? मनुष्याचं शरीर आणि त्याचे इंद्रिय यांच्याद्वारे तो जे जे काय कार्य करतो, जे जे काम करतो त्यालाच तो कर्म समजतो. आणि त्या इंद्रियाच्या क्रिया आपण बंद केल्या, चालणं बंद केलं, डोळे मिटले, शांत बसलो, म्हणजे आता मी कर्म करत नाही, म्हणजे अकर्म आहे, असं सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच वाटतं. पण भगवंतांनी या ठिकाणी फार छान प्रकारे सांगितलं आहे. 18व्या अध्यायामध्ये पुन्हा 15वा श्लोक त्या ठिकाणी येतो. शरीर वाङ् मनोभित यत् कर्म प्रारभते नरः. शरीर वाङ् मन. शरीर म्हणजे आपलं पंचभौतिक शरीर, वाङ् म्हणजे वाणी आणि मनाने म्हणजे ह्या तिन्ही, कायेन वाचा मनसेंद्रिये वा. शरीर, वाणी आणि मनाने यत् कर्म प्रारभते नरः. जे जे कर्म आपण करतो त्या सगळ्यांनाच कर्म म्हटलं पाहिजे. आता जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते कर्म करत असताना माणसाचा भाव काय आहे ते महत्त्वाचं आहे. एखादा आपल्याला सत्कर्म करताना दिसतो पण त्याच्या मनामध्ये कोणता भाव आहे हे वेगळंच आहे.
हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष ही जी सगळी नावं आहेत ना, या लोकांनी सगळे ते राक्षस योनीमध्ये जन्मले. भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यांनी पण घोर असं अनुष्ठान केलेलं आहे, व्रत केलेलं आहे, वैकल्य केलं आहे, सगळं केलं आहे. पण ते जरी सत्वगुणी कार्य करत असले तरी त्यांचा उद्देश जो आहे तो उद्देश वेगळाच होता. आणि भाव जो आहे तो भाव बदलला माणसाचा की त्या कर्माची संज्ञासुद्धा बदलते. जसं कर्म दिसायला सात्विक दिसतं, पण जर कर्त्याचा भाव राजस आणि तामस असेल तर त्याला ते राजस आणि तामसिक असं फळ प्राप्त होतं. जसं तुम्ही मला निवडून द्या म्हणजे मी समाजाचं हित करेन असं म्हणणारे निवडून दिलं तर समाजाचं हित करतील याचाही भरोसा नाही. पण ते म्हणत असतात मी समाजाचं हित करेल. जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते काय काम करतात आणि मग नंतर जेव्हा पुन्हा परत जातात तोपर्यंत त्याने काय काम केलं असतं हे आपल्याला त्याचं मोजमाप आपण करत असतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जर आपण निवडून दिलं तर तो आपलं भलंच करेल असा काही भरोसा नसतो. म्हणजे कर्म सात्विक दिसतं पण त्यांचा भाव जो आहे तो तामसिक किंवा राजसिक असू शकतो. म्हणून सकाम जे अनुष्ठान असेल त्याला राजसिक म्हणलेलं आहे. आणि दुसऱ्याचा नाश व्हावा, दुसऱ्याचं भलं होऊ नये, दुसऱ्याच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण व्हावं यासाठी मी एखाद्या देवताची उपासना करत असेल, एखाद्या वाईट अशा प्रवृत्तीला मी जाऊन असं काही करत असेल की ज्यामध्ये दुसऱ्याला अडथळा निर्माण होईल तर ते माझं कर्म जे आहे ते मात्र काही योग्य नाही, त्याला तामस असंच म्हणलेलं आहे. आता हे सगळं कर्म करत असताना कर्म म्हणजे काय, ते बंधनकारक का होतं आणि ते बंधनकारक होऊ नये म्हणून मग मी त्यापासून मुक्त कसा होऊ असा विचार आपल्याला करायचा असेल तर हे सगळं गीतेमधल्या अनेक श्लोकांच्या अर्थावरून आपल्या लक्षात येतं. स्वामी रामसुखदास महाराज यांची जी श्रीमद भगवद्गीता आहे, साधक संजीवनी नावाचे, सगळ्यात चांगला गीतेवरचा हा ग्रंथ आहे. पूर्ण गीतेच्या 18ही अध्यायातल्या प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुनाचं जे नाव वेगवेगळं दिलेलं आहे, कृष्णाचं नाव वेगवेगळं दिलं आहे, ते नाव त्या श्लोकामध्ये का दिलं याचं सगळं उहापोह या श्री रामसुखदास महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितल्यानंतर खूप चांगलं विवेचन केल्यानंतर मग शेवटी ते पुन्हा त्या प्रत्येक श्लोकाच्या पुढे विशेष गोष्ट म्हणून लिहितात. आणि ती विशेष गोष्ट मात्र आपल्यासाठी खूप परिणामकारक आहे, ते आपण वाचलंच पाहिजे. इतकं सुंदर असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये. जसं योगः कर्मसु कौशलम, गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये हा चरण येतो. योगः कर्मसु कौशल्यम, कर्मामध्येच योगाची कुशलता आहे. आता जेवढं योग असेल, आणि आमचं ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतं की नामामध्ये योगाची सगळं अंग आहेत. म्हणजे एक नाम तुम्ही घेतलं तर योगाची सगळी पुष्टी सहजपणे होती. त्यामुळे वेगळा पुन्हा योग करण्याचं काम नाही, त्या नावामध्ये सगळंच आहे, सगळी शक्ती त्यामध्येच आहे. पण कर्मबंधनातून सुटका करून घ्यायची असेल तर वास्तविक उपाय हा योगच आहे, समता हाच आहे. आणि म्हणून समत्वम योगम उच्यते, समत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच योग, योग म्हणजे परमेश्वराशी जुळणे, म्हणजे हा जो योग आहे तो त्यालाच प्राप्त होतो. कर्मयोग म्हणजे कर्म नाही तर तो एक प्रकारे ती सेवा आहे. महान कर्मयोगी असं म्हणून आपण एखाद्याला उपाधी देतो. कर्मयोगी भाऊराव पाटील, साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्था जी आहे त्याचे संस्थापक असणारे कर्मयोगी भाऊराव पाटील, त्यांनी जे जे जीवन जगलेलं आहे ते इतरांच्या भल्यासाठी जगलेलं आहे, म्हणून ते कर्मयोगी झाले. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे, एक खूप मोठं तत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. मनुष्याचा जन्म झाला तर त्याच्या ठिकाणी किती गोष्टी असतात बा, शरीर आहे, इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी. आमच्या काय म्हणतात त्याला चिन्मय मिशनच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर गेलात त्या ठिकाणी जे मुख्य प्रवचनं असतात ते स्वामीजी प्रवचन देत असतात. त्यांची एक पद्धत आहे, त्या ठिकाणी ते बोर्ड लावतात, फलक लावतात. त्या फलकावर फक्त सूत्र आणि शब्द लिहिले असतात. श म धी, शचा अर्थ शरीर, मचा अर्थ मन, धी याचा अर्थ बुद्धी, श म धी, म्हणजे असे 3-4 शब्दच फक्त त्या बोर्डावर असतात. त्यांचं प्रवचन पूर्ण होईपर्यंत त्या बोर्डाचा उपयोग करून
ते दिलेल्या विषयाचं खूप चांगल्या प्रकारे निरूपण त्या ठिकाणी करीत असतात. तसं आपल्याला हा देह प्राप्त झाल्याबरोबर शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी हे दिलेलं आहेत. आता त्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता जे आपल्याला मिळालेलं आहे ते केव्हा ना केव्हा परत करावंच लागतं. शरीर आहे ते परत करावं लागेल. इंद्रिय आहेत ती सुद्धा निकामी होतात. मन आहे ते सुद्धा भरकटत जातं. आणि बुद्धी जी आहे, मन कारण हे वायुरूप असल्यामुळे ते भरकटणार, त्याचा स्वभावच आहे तो. आणि बुद्धी जी आहे ती बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आता ह्या सगळ्या जर आपल्याला सोडून जाणाऱ्या गोष्टी असतील, काय, शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्ध, आता या आपल्याला जर सोडून जाणाऱ्या गोष्टी असेल तर यांचा वापर करून आपण जे कमवतो ते मी माझ्यासाठी कमवत आहे असा माझा विचार असेल तर तो माणूस कर्माच्या बंधनामध्येच अडकणार आहे. पण या सगळ्यांचा उपयोग करून मी माझ्या सभोवतालच्या सगळ्या समाजाचं भलं कसं करेल, म्हणून आई चिंता करतो विश्वाची, हे जे समर्थांचं बालपणीचं वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण दुसऱ्याच्यावर आपलं सगळं कर्म जे आहे त्याचा परिणाम जो आहे तो समाजाची उन्नतीसाठी केला तर तोच फक्त श्रेष्ठ पदवी पावतो. आणि जर आपण या सगळ्या शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर मग ते कर्म कितीही सात्विक दिसत असलं तरी त्याचा परिणाम मात्र दुःखरूपच होणार आहे. तर कर्मसामुग्री ही आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्वकीय, म्हणजे मुळामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या जाणार आहेत. पण आता कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला मिळालेली नाही आणि जाणार पण नाही, याचा विचार आपण केला पाहिजे, हेच आपल्याला उपनिषद सांगतो. त्या गोष्टी म्हणजे स्वरूप आणि परमात्मा. परमात्मा म्हणजे परब्रह्माचं ते तत्त्व, ज्या तत्त्वाचा एक अंश माझ्या ठिकाणी आत्मरूपाने आहे आणि तो आहे म्हणून माझ्या सगळ्या शरीराचे व्यवहार चालतात, माझ्या मनाचे व्यवहार चालतात, माझ्या इंद्रियांचे व्यवहार चालतात. प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे, प्रत्येक इंद्रियाचं ते स्थान आहे, ती देवता आहे. आणि त्याच या देवताच्या अधिष्ठानाप्रमाणे आणि मनाच्या संकल्प विकल्पाने एक एक कार्य आपल्याकडून होत असतं. म्हणून स्व याचा कोणाशीही संबंध नाही. या स्व म्हणजे स्वरूप आणि परमात्मा. म्हणून समर्थ म्हणतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आत्माराम आणि दासबोध हे जे दोन ग्रंथ आहेत तेच माझं स्वरूप आहे. असता न करावा खेद भक्तजनी, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायोज्यतेची वाट गवसेल की. आता इतक्या स्पष्टपणे सगळ्या संतांनी जर सांगितलं असेल तर माझं कर्म हे मी केव्हाही परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. त्यालाच योग कर्मसु कौशलम. सगळी कर्म भगवंताच्या चरणी वाहिली पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रयच्छती. ते काही किती का असेना, किती का लहान असेना, किती मोठा असू नये, ते करत असताना भगवंताचं अखंड स्मरण ठेवणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून यामध्ये आता योगस्थ कुरु कर्माणी हा एक पुन्हा वचन आहे त्यामध्ये की यज्ञात्वा मोक्षसे शुभात. आता हे कर्माचं सगळं तत्त्वज्ञान जेव्हा समजलं, यज्ञात्वा ते आपल्याला समजल्यानंतर त्याचा परिणाम काय असतो, मोक्षसे अशुभात. अशुभ जे आहे त्या अशुभापासून आपली मुक्ती होते. जीव किंवा आत्मा हा काय स्वतः शुभ आहे, कारण तो परमेश्वराचा अंश आहे. आणि हा संसार हा जो परिवर्तनशील आहे, त्यामध्ये नेहमी बदल होतो, त्यामध्ये नेहमी विकार असतात. माणसाचे सुद्धा 6 विकार सांगितलेले आहेत. आणि तो परमेश्वराचा अंश असल्यामुळे परमात्म्याशी आपण नेहमी सम्मुखच असलं पाहिजे. विन्मुख झालो तर या अनित्य संसारामध्ये आपण फसलोच आहोत, हे लक्षात घ्या. आणि असा जो या अनित्य संसारामध्ये फसतो त्याच्यासाठी या ठिकाणी म्हणले, अंधस्तम प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यामृतः. अन्यदेवाहुर संभवात अन्यदाहुर असंभवात. म्हणून
धीर पुरुष जो आहे त्याने आम्हाला सांगितलं की या दोन्हीतला फरक जो आहे तो त्याने सांगितला. आता आपली चूक हीच होते की हे कर्म आणि ज्ञान हे दोन्ही स्पष्टपणे न समजल्यामुळे, त्याचा अर्थ आणि त्याची क्रिया न समजल्यामुळे आपण करतो तर एक चांगल्याच गोष्टी करतो, पण ते करत असताना मूळ उद्देशसुद्धा आपला दुसरा असेल मनामधला, तर मग ती प्राप्ती जी आहे ती राजसिक आणि तामसिक प्रकारची होते. आणि म्हणून भगवंत सांगतात मन्मना भव मद्भक्तो मद्याजीम्नाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तत्वम आत्मानं मत्परायणः. आत्मानं मत्परायणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्मा जो आहे तो मत्परायण, तो मला जाणून घेईल. आणि देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. या शरीराने काय करायचं? देवद्विज गुरुप्राज्ञ यांचं पूजन, शौचम आर्जवम, आर्जवी वृत्तीने राहायला पाहिजे. शौचम म्हणजे शुद्धता, पवित्रता सांभाळली पाहिजे. ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. अहिंसा, आता ब्रह्मचर्य म्हणजे मनाने सुद्धा ब्रह्मचर्य व्रत आहे. अहिंसा तो शारीरम तप उच्यते. अशा प्रकारे शरीराचं ते एक प्रकारचं तप आहे. आता या 14व्या मंत्रामध्ये म्हणतात संभूतींचे विनाशांच्या यस्तत् वेदो वयंसह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्यामृतम अश्नुते. बऱ्याच ठिकाणी तीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितल्यामुळे काहीतरी रिपिटेशन झालं असं वाटण्याचा संभव आहे. पण हा जो पुनरावृत्तीचा दोष, समर्थसुद्धा म्हणतात की पुनरावृत्तीचा दोष पत्करून मी हे सगळं लिहित आहे. त्याचं कारण की लोकांमध्ये ती जागृती निर्माण व्हावी म्हणून तीच गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्याम अमृतम असते. कारण त्या अमृताची प्राप्ती प्रत्येकाला व्हावी यासाठी हा दोष मी पत्करून सगळं सांगत आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पुरुषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. म्हणजे आपण 15व्या मंत्रापर्यंत आलो. या ठिकाणी आपण थांबूया 15व्या मंत्रापाशी. या उपनिषदामध्ये एकूण 18 मंत्र आहेत. 15, 16, 17 आणि 18. अजून 2 किंवा 3 प्रवचनामध्ये हे उपनिषद आपलं समजून पूर्ण होईल. आता समजून आणि उमजून हा दुसरा फरक आहे. समजून म्हणजे समजलं, पण त्याप्रमाणे समजलं त्याप्रमाणे वर्तणूक जी आहे ती फार महत्त्वाची आहे. हे सगळं जाणणं हे ठीक आहे, पण त्याच्यापुढे प्रत्येक कर्मामध्ये कर्म करीत असताना याचा स्मरण, आपण जे शिकलो त्याची आठवण ठेवणं फार महत्त्वाचं. लाईटच्या त्याला हात लावत असताना शॉक बसेल हे जर माहीत असेल तर ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता काळजीच घेणार नाही तर मग शॉक तर बसणारच आहे. काळजीच घेणार नाही तर मग जे कर्म आहे त्याचं बंधन आपल्याला बंधनकारकच होणार आहे. पण त्या बंधनात मी अडकून जाणार नाही असं जर वाटत असेल तर माझं प्रत्येक कर्म हे दुसऱ्यासाठी झालं पाहिजे. जर मी स्वार्थासाठी कर्म करत असेल तर ते माझ्यासाठी पाप आहे आणि ते प्रत्येक पाप हे मला भोगावंच लागतं. आणि त्यामुळे प्रत्येक कर्म हे दुसऱ्यासाठी केलं पाहिजे. आणि जीवे शरदम स्वतः 100 वर्ष जगायचं कोणासाठी? कारण तेन त्यक्तेन भंजिता हा जो पहिला श्लोकामधला जो मंत्र आहे त्यातला उपदेश जो आहे तो मात्र नेहमी लक्षात ठेवायचा. आणि याच उपनिषदात नाही पण प्रत्येकाने जीवन जगत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की तेन त्यक्तेन भंजिता आहे. सगळं आहे पण त्याचा उपभोग घेत असताना ते उपभोग घेणारा मी नाही हे लक्षात घे. कारण मी उपभोग घेतो असं म्हटलं की मग पुन्हा त्या मीचं बंधन आहे. मी माझी ऐशी आठवणं विसरले जयाचे अंतःकरण तो संन्यासी जाणं निरंतर असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तर एवढं बोला आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं आता पुढच्या वेळेस 15, 16, 17, 18चा विचार आपण करणार आहोत. उद्या पण आहेच आहे. ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.